नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक ब्रास म्हणजे किती स्क्वेअर फूट, एक ब्रासचं माप किती असतं या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती मिळत असते। त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया की एक ब्रासचं माप किती असतं। उदाहरणासाठी समजा एक भिंत आहे, त्या भिंतीची लांबी 10 फूट आहे आणि उंची 10 फूट आहे। त्या भिंतीचा आपल्याला ब्रास काढण्या अगोदर त्या भिंतीचा आपल्याला स्क्वेअर फूट काढावे लागणार आहे। स्क्वेअर फूट कसं काढायचं? लांबी किती आहे? 10 फूट आहे, उंची किती आहे? 10 फूट आहे। म्हणजे लांबीचा आणि उंचीचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 10चा 10 बरोबर गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे? 100 उत्तर येणार आहे। म्हणजे त्या भिंतीचं स्क्वेअर फूट किती आलेला आहे? 100 स्क्वेअर फूट आलेला आहे। कन्स्ट्रक्शन मध्ये 100 स्क्वेअर फूटला एक ब्रास म्हणलं जातं। असं 200 स्क्वेअर फूट आल्यानंतर 2 ब्रास, 300 स्क्वेअर फूट आल्यानंतर 3 ब्रास। समजा एखादा स्लॅब आहे, त्या स्लॅबची लांबी किती आहे? 10 फूट आहे, रुंदी किती आहे? 10 फूट आहे। पुन्हा लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार करायचा आहे। उत्तर किती येणार आहे? 100 येणार आहे। 100 स्क्वेअर फूट म्हणजे स्लॅबचं माप किती आलेलं? एक ब्रास। अशा प्रकारे 200 स्क्वेअर फूट आलं तर 2 ब्रास, 300 स्क्वेअर फूट आलं तर 3 ब्रास। अशा प्रकारे मित्रांनो ब्रासचं माप असतं आणि स्क्वेअर फूटचं माप असतं। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक कराय, फॉलो कराय विसरू नका। धन्यवाद।